कृष्ण हरी जय जय राम राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुख झाले हो झाले
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगमन बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल राजा महाराज राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञान देव तुम्हारी म्हणते ज्ञानदेव तुम्हारी म्हणते ज्ञानदेव तुम्हारी ज्ञानियांचा गुरु राजा वाहन पायी भरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणी ब्रह्मादिक जेथे तुम्हा जेथे तुम्हा ओळखणी इतर तुळणे काय पुढे
म्हणे नेणू युक्तीची आपुरी तुका म्हणे नेणू युक्तीची आपुरी मनोनी ठेविली पायी डोई मनोनी ठेविली पायी डोई मज पामराये काय थोरपण मज पामराये काय थोरपण पायी देवान पायी जीवान पायी बरी पाया जीवान पायी बरी तो पार कुमारी हरी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी तुम्ही म्हणा ना विठोबा. काय TV पाहायला बसले काय कीर्तनात बसले. जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी हरी जय जय गोपाल कुमारी हरी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी हरी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी ज्ञानियाचा गुरु राजा महाराज ज्ञानियाचा गुरु राजा राजा ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज मनती ज्ञान देवा तुम्हारे से मनती ज्ञान देवा तुम्हारे से मद पामराए आए तोरपन मद पामराए काय म्हणते ज्ञानदेव तुम ऐसे म्हणते ज्ञानदेव तुम ऐसे मज पामराहे काय ज्ञानियाचा गुरु राजा महाराज ज्ञानियाचा गुरु राजा महाराज
ज्ञानदेव तुम्हारी से मज पामराए काय थोरपण मज पामराए काय थोरपण पायी आव्हान पायी बरी पायी आव्हान पायी बरी पायी आव्हान पायी पायी बरी पायी पायी बरी पायी बरी पायी आव्हान पायी आव्हान पायी बरी मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण वाहन पायी बरी पायी बरी पायी
जगद्गुरु महाराज की जय. ज्ञानियांचा गुरु ज्ञानजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई मज पामरा हे काय थोरपण पायीचे वाहन पायीवरी पांडुरंगा करू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पाया म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ज्ञानोबऱ्यांच्या समोर परिहार देतात. विठ्ठल सर्वांना हे ज्ञात आहे की हा अभंग धरणेकराच्या प्रसंगाच्या प्रकरणातील हा अभंग आहे. तुकोबारायांच्या अभंगाचे दोन मुख्य प्रकार पडतात. काही प्रकरणपर अभंग आहेत आणि काही स्फुट अभंग आहेत. त्या प्रकरणपर अभंगामध्ये धरणेकराला केलेला उपदेश या नावाचं देवडीकर गाथ्यामध्ये पहिलंच प्रकरण आहे. तर त्या प्रसंगी जे अभंग आहेत
त्यामध्ये केवळ धरणेकऱ्याला उपदेश केलेलेच अभंग आहेत असं नाही, त्याला उपदेश केलेले 11 अभंग आहेत. त्याचबरोबर भगवंताशी अशा प्रकारचा संवाद केलेले काही अभंग आहेत आणि माऊली बरोबर संवाद केलेले अभंग आहे. विठ्ठल अभंगाची संगती म्हणून बीड परिसरातला 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे. बीड जिल्हा तेव्हापासूनच कोणी एक ब्राह्मण वृद्ध झालेला, रिटायर झाला नोकरी, आणि मग त्याला अशी इच्छा निर्माण झाली की आपण विद्वान झालं पाहिजे, श्रीमंत झालं पाहिजे. 60च्या पुढे गेल्यावर विद्वान झालं पाहिजे. तर विद्वान व्हायचं तर अभ्यास करावा लागतो, आणि अभ्यास करण्याचं काय असतं, वय अशा प्रकारचं असतं. त्या वयामध्ये जे सहज होतं ते इतर वयामध्ये प्रयत्न करूनही होत नाही. मला आठवतंय संस्थेमध्ये असताना सुट्टी लागली की मी घोरड्यावर जायचो गाथ्याचे अभंग पाठ करतो. मला रोज 40 अभंग पाठवायचे. मागच्या अभंगाला आवर्तन देऊन 40 अभंग पाठवायचे. त्यावेळेस आज ठरवलं होतं इथं मी की शुद्धचर्या हे संतांचे पूजन या अभंगावर चिंतन करायचं ठरवलं. त्याचा अर्थही पाहिजे, पण तो अभंगच पाठ नाही झाला. दिलं सोडून, मग काय तुझा पाठ असला कीर्तन करायला डोक्याला ताण नसतं, काय जे आहे ते मांडायचं कशा करता. हा दृष्टांत सांगितला वयाचा फरक, वयामध्ये एवढा फरक अशा प्रकारचा. ते म्हातारे झाले असंच 70च्या वयात असंच गेले, त्याला विद्वान व्हावं वाटलं. त्याच्याही लक्षात आलं का ते विद्वान होणार तर आपण मग ते मराठी व्याकरण शिकायचं, मग संस्कृतचं पहिलं पुस्तक आणि दुसरं पुस्तक, मग कौमुदीन, सिद्धांत कौमुदीन, अष्टाध्यायीन, हे कसं शक्य आहे आपल्याकडून. मग त्याने असा काफी करायचा प्रयत्न केला. मग त्याने विचार केला की आपण एखादा सत्याग्रह करू, अनुष्ठान करू, अनुष्ठान करून देवाला प्रसन्न करून घेऊ, आणि मग देवाच्या कृपेनं आपली ही इच्छा पूर्ण करून घेऊ. म्हणून तो पहिल्यांदा पंढरपूरला गेला. तिथं रावळामध्ये अन्न पाणी सोडून काही दिवस उपवास केला. भगवान त्याच्या स्वप्नात गेले. त्यांनी सांगितलं की तुझी इच्छा इथं नाही पूर्ण होणार, तुला आळंदीला जावं लागेल. काय आळंदीला? कारण आळंदीत माऊली बहुतेक सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात, आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात की काय कोण जाणे ठरलं. आम्ही पालखी बरोबर जात असताना ते खडकतकराच्या दिंडीमध्ये चालत होतो. त्या दिंडीत पुण्याची बरीच मंडळी होती. आम्हाला जी रावटी होती त्याच रावटीत ती होते. मग त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. माळकरी नव्हते, पण मग कोणी सांगत होतं माझी 4थी वारी, कोणी सांगत होतं 2री वारी, कोणी सांगत होतं 1ली वारी. तर 10 वाऱ्या करायच्या, 5 वाऱ्या करायच्या, 15 वाऱ्या करायच्या. असं त्यांनी माऊलीला काय केलेला, नवस केलेला. आणि तो नवस कशा करता केलेला आहे, दुकान चांगलं चालावं, नालायक असलं पोरग तरी पास व्हावं. विठ्ठल
लक्षात आलं माऊलीचा 16 वाढला कशा ज्ञानोबा अशा इच्छा पूर्ण करतात. अनेक 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 प्रसंग आहेत असे करतात. तुम्ही करा इच्छा निष्ठा ठेवून करा. ज्ञानोबा नक्की ती इच्छा काय करतील पूर्ण करतील. आला आळंदीला इथं धरणं धरलेलं आहे. 10-12 दिवस काही खाल्लं नाही प्यालं नाही. त्याचं चित्त शुद्ध नव्हतं. ज्ञानोबाऱ्यांनी स्वप्नात सांगितलं की बाबा सध्या इथलं कोर्ट बंद आहे. देहुला कोर्ट चालू आहे. इथले सगळे खटले तिकडे पाठवले जाते. देहुला जातो. तुझी इच्छा तुकोबाराय पूर्ण करतील. मरेच त्याच्या कपाळाला आड्या पडल्या. कारण त्याची तुकाराम महाराजावर काय नव्हती श्रद्धा नव्हती. श्रद्धा नव्हती तुकाराम. पण आता माऊलीचा आदेश आहे. गेला तो देहुला. तुकोबार यांचं दर्शन घेतलं. सांगितलं माऊलीने मला पाठवलेलं आहे आणि माझ्या 2 अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता पाठवलं. अरे तुकाराम महाराजाला हे असलं पहिल्यापासूनच आवडत नव्हतं. साधन कालापासूनच तुकोबारायांना नव्हतं आवडत. हे माझ्या मुखावाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा देवा. चुकून सुद्धा माझ्या तोंडातून अशा प्रकारची वाक्य नको जाऊ देऊ विठ्ठल. अशा अर्थाचे अनेक अभंग गाथ्यामध्ये आहेत. ज्यांनी माळा घातलेल्या आहेत, जे वाऱ्या करतात, भगवंताचं नामचिंतन अशा प्रकारचे करणाऱ्या मंडळींना कदाचित तुकोबारायांना सावध करायचे की काय कोण जाणे. पण उग एखाद्याने चहा पाजला आणि खाऊ घातलं ना लक्षात दिले म्हणले थोबाड घेऊन आशीर्वाद नका देत जाऊ. आशीर्वाद देणं म्हणजे चेकवर सही करणं. चेक त्यांनी द्यावा ज्याचं बँकेमध्ये काय आहे बॅलन्स. याच्या बँकेत बॅलन्स नाही. चेक दिला तर गुन्हेगार ठरतो. तो दंड होऊ शकतो. थोबाड घेऊन यांचं असं होईल आणि यांच्या बापाचं तसं होईल आणि त्याच्या बापाचं. तुझ्या बापाचं काय झालेलं आहे बघ ना. काय दिवे लावलेले आहेस तू. म्हातारा झाला म्हणजे काय काय केलंय म्हातारपणापर्यंत. सगळे हरामखोरपणा सख्या भावाचा बाण नांगरलाय. याच्यापेक्षा काय पुण्य केलेलं आहे तू. कशाच्या आधारावर अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. काय आहे तुझ्याकडे साधना, काय आहे तप, कशाची शक्ती आहे. नुसतं डंगर झालं एवढीच शक्ती. नेत्याची गोष्ट सोडून द्या. त्यांनी सगळं इकडं काळच केलेलं असतं अध्यात्माकडं. पण आपण तर माळा घातलेली आहे ना. आपल्याला चांगलं आपलं चांगलं व्हावं असं वाटतंय ना. तर फाजीलपणा करू नका. कोणाला आशीर्वाद नका देऊ. चांगलं तुम्ही करा. तुमचं चांगलं होईल. कर्म धर्म तुम्हा असावे. आणि हा आशीर्वाद तुकाराम महाराजांनी साधन कालात नाही दिला. सिद्ध अवस्थेमध्ये वैकुंठाला जाताना दिला होता महाराज. तुकोबारांना पहिल्यांदा वाटलं या लोकांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. भजन कीर्तनाला आपली साधना पूर्ण केली. यांच्याकरता तर विमान येणारच नाहीये. यांना घेऊन जाऊ म्हणून सगळ्याला आव्हान केलं की बा मला वैकुंठाला नेण्याकरता देव आलेले. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्हालाही मी बरोबर. एक हरामखोर नाही झाला तयार महाराज. वैकुंठाला यायला म्हटल्यावर सगळे माग. तुकाराम महाराजांचं जायचं 4-5 दिवस लांबलं त्यांच्यामुळं. आणि त्यावेळेला तुकोबारायांनी ठरवलं नाही आता आम्ही जाणारच आहे. मग वाट लावायला भलती आले. वाट लावायला नाही. आता तुम्ही जातात तर आम्हाला काही आशीर्वाद द्या आशीर्वाद. आता तुकाराम महाराज त्यांच्या बापाचं बारसं जेवलेले होते. ठीक आहे म्हणतात चांगलं. जसं तुम्ही कर्म केलेलं आहे तसं तुम्हाला फल मिळावं. घ्या माझे वचन आशीर्वाद.
माझे वचन आशीर्वाद कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण धर्म तुम्हा असावे कल्याण या माझे वचन आशीर्वाद या माझे वचन आशीर्वाद सांगायचं तात्पर्य म्हणजे तुकाराम महाराजाला हे असलं आवडत नव्हतं. महाराज तो माऊली कोण आला नसताना तुकाराम महाराजांनी हाणलाच असता. बोर्डच लावलेली होती, बोर्डच लावलेली होती. प्रपंचाची मज नसाहीची वार्ता अनेक म्हणता माझे नका मज पाशी वधो प्रपंचाचे विषयी बोलणेच नाही आता देवा विनकाही देवा विण काही. आणि प्रपंचाची अपेक्षा घेऊन आलेला होता. श्रीमंत व्हावं ही काही पारमार्थिकाची अपेक्षा असते काय? श्रीमंत व्हावं ही अपेक्षा ज्याची आहे तो संसारिक आहे. धंदा काय करत असेल याचा नाही फरक. तो काही धंदा करत असला पण जर त्याला श्रीमंत व्हावं वाटत असेल तर तो सरळ सरळ काय आहे? संसारिक आहे, संसारिक आहे, संसारिक आहे. आणि विद्वान व्हावं, विद्वान ही प्रपंचातलाच भाग आहे महाराज. लय विद्वान पारमार्थिक असतात असं मानायचं काही कारण नाही. त्यांना अगोदरच सांगितलं होतं, ज्ञानोबारायांनी पाठवले. इतके कठोर असणारे तुकोबार आहे, एवढे कठोर असणारे तुकोबार आहे, पण संत महात्मे एखादा साधक जरी पाहिला तरी अगदी पाण्यासारखे त्यांच्या चरणावर लोटांगण घालतात. म्हटलेलं आहे तुकोबार, मऊ मेनाहुनी. आणि विष्णू आम्ही मेनापेक्षाही काय आहोत? मऊ आहोत. आणि कठीण वज्रास कठीणही आहे आणि मऊ आहे. म्हणून व्याघात नाही का? जी वस्तू मऊ आहे ती कठीण कशी काय असेल? जी वस्तू कठीण आहे ती मऊ कशी असेल? पण तुकोबार आहे आपला परिचय देत असताना अशा स्वरूपात हा सगळाच अभंग तसाच आहे. मऊ मेना होणे, आम्ही मऊ मेनापेक्षाही मऊ आहे आणि कठीण वज्रापेक्षाही कठीण आहे. मेनापेक्षा मऊ संतांच्या समोर, संतांच्या समोर आम्ही मेनापेक्षा काय आहे? मऊ अशा प्रकारचे. माऊलींनी पाठवले देवाला. देवाची थोडीशी हाजरी घेतली. अजून तुकाराम महाराजाला नाही सहन झालं का ते ताव कोणावर काढतात? देवा ठरलेले ठरलेले. जशी बाईला पोरं फिरं नाही ऐकली का मग बाई कोणावर ताव काढत राहते? नवरे त्याला ही अभंग दिले. आणि ज्ञानोबारायांविषयी परिहार काही अभंगातून दिलेला आहे. त्याच्यातला हा एक अभंग आहे. ज्ञानोबारायांना तुकोबाराय म्हणतात. ज्ञानियांचा गुरु, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु, ज्ञानियांचा गुरु
ज्ञानदेव म्हणते ज्ञानदेव म्हणते ज्ञानदेव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईचे मज पामराये मज पामराये काय थोरपणा मज पामराये मज पामराये काय थोरपणा म्हणते ज्ञानदेव तुम्हाईचे मज पामराये ज्ञानी अंत गुरु राजा महाराज म्हणत ज्ञानदेव तुम्हाईचे म्हणत ज्ञानदेव तुम्हाईचे आमचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मजा पामर आहे काय थोर तुकोबार आहे हात जोडलेले आहेत धरणीवर मस्तक ठेवलेले आहे आळंदीकडे पाहून आणि तुकोबार आहे उद्गारतायत की माऊली आपण ज्ञानाचे गुरु आहात. गुरु गुरु शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यामध्ये गुरु शब्दाचा मोठा हा एक अर्थ आहे, लघु आणि गुरु. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे मोठा. आणि गुरु शब्दाचा दुसरा अर्थ आहे गु आणि रू, दोन अक्षर आहेत. त्यामध्ये गु हे अज्ञानाचं निदर्शक आहे आणि रू हे त्याच्या नाशाचं निदर्शक आहे. अज्ञानाचा नाश करणारे जे असतात त्यांना काय म्हटलं जातं? गुरु म्हटलं जातं. तर आपण ज्ञानाचे अज्ञान नष्ट करणारे आहात. ज्ञानी याचा गुरु शब्दाचा अर्थ ज्ञानाचं अज्ञान नष्ट करणारे आहात. आणि हा तर ज्ञानी नाही, हा काय आहे? अज्ञानी आहे. त्याला त्याचं अज्ञान नष्ट करणं तुम्हाला काय अशक्य होतं बा? जिथं महाराज काय आहे, ज्ञानाचं अज्ञान नष्ट करणं आणि अज्ञानाचं अज्ञान नष्ट करणं याच्यात फार मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. नाथ महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलेले. मला तुम्ही सांगा, मीठ कशापासून तयार होतं? पाण्यापासून. मीठ पाण्यापासून तयार. आणि मोती कशापासून तयार होतो? तोही पाण्यापासूनच होतो. मोतीही पाण्यापासून. स्वातीचे उदक शुक्ती मोती. स्वाती नक्षत्रातल्या पाणी जर शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती तयार होतो. म्हणजे पाण्यापासून मोती होतो आणि पाण्यापासून मीठ होतं. पण पाण्यात टाकल्यानंतर लवकर काय विरघळतं? मिठाला नाही जास्त. कालवनाची कुंजरी सदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी. कालवनाची कुंजरी. मला ही ओवी दिसली का वैकुंठवासी वैद्य बाबांची आठवण येते. वैद्य बाबा म्हणायचे कालवनाची कुंजरी. पहिलं त्या घासवाल्या धर्मशाळेत भाजी मिळायची संध्याकाळी कालवण. ते कालवनाची बांधली, एकदा संस्थेत घुसली का पुन्हा परत जात. त्याचा अर्थ असा आहे की का लवणाची कुंजरी. गणपती वगैरे बसवल्यानंतर तिथं
हाराशी करतात, वेगवेगळी सीन अशा प्रकारचे दाखवले जातात. खेड्यामध्ये नाही तो प्रकार, पण शहरामध्ये लाखो रुपये त्याच्यावर काय केले जातात, खर्च केले जातात. मुंबईला एका मंडळाने अरे हत्तीन तयार केली पिठाची, इतकी अप्रतिम हत्तीन तयार केली का त्या वर्षीचं पहिलं बक्षीस त्यांना मिळालं. त्याच्यावर बक्षीस वगैरे ठेवले जातात. आणि मग त्यांना वाटलं बा या हत्तीने आपल्याला एवढी प्रसिद्धी दिली, पैसाही दिला, तर हिला मोडण्यापेक्षा आपण तसंच ठेवू, पुढच्या वर्षी कामात येईल म्हणून एवढ्या महागाची जागा भाड्यानं करून तिला ठेवलं. तसंच गणपती वगैरे बसवणारला पुन्हा वर्षभर गणपतीचा काय संबंध नसतो, काय आठवण वगैरे येत नाही. पुन्हा गणपतीचा काळ आला, मग त्यांना अरे आपली हत्ती नाही, पाहिलं तर फार धुळीने सगळं ही झालेली. मग त्यांनी ती उचलली आणि समुद्रात नेऊन भिजू घातली आणि दुसऱ्या दिवशी साबणाचा बॉक्स घेऊन गेले. कशाला? ती हत्तीन धुवून काढायला. ते मला हत्तीन तिथं राहिलीच नाही, गेली पुढं निघून. समुद्रापासून मीठ तयार होतं, मग पाण्यात लवकर विरघळतं. तसं अज्ञानाचं अज्ञान, अज्ञानाचा अहंकार हा लवकर विरघळतो. बसतो ते. तुम्ही असं एखाद्या बुवाला म्हणा बरं, ऐका, आपलं जे वाटोळं केलेलं आहे ते अभिमानानेच केलेलं आहे आणि सर्वसामान्याचंच अभिमानाने वाटोळ केलंय. बुवा लोकांचं चांगलं केलेलं आहे असं नाही, सगळ्याच वाटोळ कोणी केलंय? अभिमानाने. अभिमान हा नरकात घालणार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय. तरी पण सर्वसामान्याचा अभिमान लगेच जातो. केवळ जो विशेष आहे त्याचा ताठा लवकर जात नाही. तेव्हा तुकोबारांना हे म्हणायचंय की माऊली, आपण तर ज्ञानाचा अहंकार नष्ट करणारे आहात, ज्ञानाचे गुरु आहात. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्यतो का पूज्यस्ता, वंदे जो का पूज्यस्थानी. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्यतो का पूज्यस्ता, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्यतो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा ज्ञानाचा शिरोमणी. ज्ञानाचे आपण गुरु आहात. ज्ञानाचा अहंकार घालवण्याची शक्ती आपल्यामध्ये, ज्ञानांची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आपल्यामध्ये. आणि असे खूप ज्ञानांचे अज्ञान, ज्ञानांचा अहंकार ज्ञानोबारांनी घालवला. पण प्रसिद्ध उदाहरण आहे चांगदेवाचं. चांगदेव काय प्रस्त असेल महाराज, ज्यांनी 14 वेळेला काळाला परत पाठवलं. 1400 वर्ष ज्यांचं काय होतं आयुष्य अशा प्रकारचं होतं. निळोबाऱ्यांनी चांगदेव महाराजांचं वर्णन फार 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 विशेष रूपाने केलेलं. असं कुठलंच कला
ज्ञान त्यांनी ठेवलेलं नव्हतं की जे त्यांना येत नव्हतं. सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण होते, फक्त अध्यात्म ज्ञान सोडून बाकीच्या सगळ्या क्षेत्रात मोठे होते, चांगले वर्ष होते. समाधीतून उत्थान बाहेर आले की समाधीला बसल्यानंतर त्या वर्षात जे मेलेले माणसं आहेत ते तिथं आणून ठेवायचे लोक. मग ह्याने उत्थान झालं की त्या सगळ्यांना जिवंत करायचं. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची शक्ती चांगदेव महाराजाकडे होती. पण त्यांनी ज्या वेळेला ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांचा चमत्कार ऐकला, त्यांचं वर्णन ऐकलं. कारण हे उठलेलं नव्हतं, समाधी अजून चालू होती, महिन्याभराने उठणार होतं. नेमकं त्याच वेळेला हे आळंदीच्या दिशेने येत होते. तिथं बोलता वास यायला लागला. मुक्ताबाई म्हटलं, दादा वास कशाचा येतोय रे? विचारलं, लोकांनी सांगितलं की हे चांगदेव महाराज समाधी घेतलेली आहे आणि ते उठल्यानंतर याच्यातल्या काही लोकांना ज्यांचं आयुष्य शिल्लक आहे त्यांना काय करतात, ते उठवतात. आणि मग तसं ऐकल्यानंतर मुक्ताबाईच होत्या, कुत्र मरून पडलेले, त्याला मेल्या, उठ, कुत्र्याला उठ म्हणल्यावर उठते. उठलं आणि ते जसं जसं पळायला लागलं तसं जिथून जिथून पळायला लागलं तिथली माणसं उठली, गेली. आता माणसं मेलेले घेऊन बसलेले, त्यांचा माणूस उठल्यावर ते कशाला तिथं थांबते? ते काय वारीला थोडेच आलेले होते? वारीला आलेले नाही थांबत, समाधी सोहळ्यापर्यंत. हे समाधीतून उठलं तर गिरायकच नाही ना. म्हटलं काय भानगड आहे, कोणी मेलच नाही का काय एका वर्षामध्ये? त्यांनी चौकशी केली, मग लोकांनी सांगितलं त्यांचं काय. त्याच्यात पैठणला तो रेडा बोलावला, स्वर्गातले पितर खाली आणले, तेही एक जणांनी तिथं प्रत्यक्ष पाहून सांगितलं. एवढी शक्ती असणारा महात्मा आहे, अरे ही तर शक्ती माझ्याही ठिकाणी नाहीये. म्हणजे माझ्यापेक्षा ते काय आहेत, श्रेष्ठ आहेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ. दर्शन घ्यायला पाहिजे त्यांचं, दर्शन घ्यायला पाहिजे त्यांचं. आता दर्शन घ्यायला पाहिजे तर मग ते कुठे गेलेले आहेत म्हणजे आळंदीला गेले. चला म्हणे आळंदीला जाऊ. बाकीचे कोंडरे होते, महाराज ते एवढे एवढे पोरं, तुम्ही त्याची दाढी धरायला 25 माणसं अशी, तुम्ही कुठं तिकडे जातात, त्यांनाच बोलवून घेऊ आपण. पत्र द्या तुमचं. ते पत्र कागद घेतला कोरा, त्याच्यावर काय लिहावं हे कळे नाही गेलं. म्हणजे चिरंजीव लिहावं का तीर्थरूप? आपल्यापेक्षा मोठे असतील तर तीर्थरूप लिहिलं जातं, लहान असतील तर चिरंजीव लिहिलं जातं. आता यांना तीर्थरूप लिहावं तर 7 वर्षाचे आणि 8 वर्षाचे, आपण 1400 वर्ष. बरं, चिरंजीव लिहावं तर आपल्याही पेक्षा प्रताप काय आहे, मोठा आहे. त्यांनी दिला तसंच कागद, मरज कोराच. त्या हेंद्र्याने तरी उघडून पाहावं काय लिहिलंय का नाही. स्वामींनी दिलं, आपल्याला काय करायचं. त्यांनी ते तसंच गेलं, तिथं निवृत्तीनाथ महाराजजवळ पाठवलं. माऊलीने विचारलं, काय दादा? बघ ना, चांगदेवाने पाठवले. खालून वरून पाहिलं, मुक्ताईने पाहिलं, म्हणे म्याला कोराच आहे. ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता अगं तो कोरा आहे म्हणून आपल्याला लिहिता येईल. महाराज ज्यांनी पहिल्यांदाच एवढी घाण केलेली असते, पहिलीच, ते वारीला बी आले तरी माऊलीला काही करता नाही येत. महाराज
ओव्या लिहून दिल्या ज्ञानोबारांनी. स्वस्ती श्री वटेषु झोलकोनी जगदानंद. त्याने तिथं नेऊन दिलं, हे लिहिले. मरेच ते म्हातारं, त्याला त्याचा अर्थ बी कळाना गेला. पण मग निश्चय झाला की आपल्यापेक्षा काय आहेत, श्रेष्ठ आहेत आणि तिथं त्यांचं दर्शन घ्यायला जायलाच पाहिजे. मग त्याने कोणाचं ऐकलं नाही, निघाला. पण मग थाटातच ना. मला काय वाटतं, श्रीमंत लोक वारीला यायचे असले तरी साधे चालत येतात का? थाटातच, मोठीच गाडी राहते. धन असेल, सत्ता असेल, विद्वत्ता असेल, या सगळ्यांचा मोठा दोष आहे महाराज, अहंकार वाढवतो. धन आहे आणि अहंकार नाही, भगवंताची विशेष कृपा समजावी. विद्वत्ता आहे आणि अहंकार नाही, भगवंताची विशेष कृपा आहे. सत्ता आहे आणि अहंकार नाही, देवाची. जेथ जेथ संपत्ती आणि दया ते ते जाण धनंजया. विभूती माझे अंश माझे, विभूती माझी. तर निघाला. मग निघाला तर वाघावर बसू, हातामध्ये भयंकर विषारी सापाचा चाबूक केलेला आहे. म्हणजे आपल्या मंत्राच्या शक्तीने त्यांची शक्ती स्तंभन केलेली. आकाश मार्गाने, बाकीचे सगळे खालून, आकाश मार्ग. त्याला तर लय वर्ष, 700 वर्ष झाली. तुम्हाला काय वाटतं, आता जरी एखादा असा वाघावर बसून वरून नाही खालूनच चालला, कीर्तनाला किती लोक राहतील? बाबा आलाय वाघावर बसून, विठाला पुढं वार्ता आली. चांगदेव महाराज आपल्या भेटीला आलेले आहेत. सकाळची वेळ होती, नुकतीच थंडी सुटलेली. एका भिंतीवर खात बसलेले होते. मूर्तीनाथ महाराज सांगितलं, ज्ञाना, अरे चांगदेव महाराज येत आहेत, सामोरं जायला पाहिजे ना. हो दादा, पण मग सामोर असं जायला पाहिजे की त्याचं काम झालं पाहिजे. त्याचा अहंकार, महाराज एक संसारिक माणसं तर मूर्खच असतात, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. म्हणजे श्रीमंत असले तरी मूर्ख असतात, सत्ताधारी असले तरी काय असतात, मूर्ख असतात. अहंकार त्यांचा वाढलेला असतो आणि त्या अहंकारामुळंच ते मातीत चाललेले असतात. मग अशा माणसाचा अहंकार जाईल असं साधूनी कृत्य करावं का नाही? हे बी त्याची टिमटिमी जर कीर्तनात वाजवायला लागले तर ते कशाला हेला खाली येते अहंकारातून. ज्या भिंतीवर बसलेले होते, माऊलीने सांगितलं, माय आमच्याकडे तर घोडं नाही, टांग्या नाही, रथ नाही, सामोरं तर जायचंय, आता तूच आम्हाला घेऊन चल. ज्ञानोबारायांची नुसती आज्ञा झाल्यावर चालविली जडा भिंती हरणी सांगयाची भ्रांती. चालविली जडा भिंती हरणी सांगयाची भ्रांती. चालविली जडा भिंती हरणी सांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगा
समोर पाहिलं त्याने, हे लहान लहान मुलं आहे, कशावर बसलेली आहे? भिंतीवर. आणि भिंत चालते, भिंत चालते. खरं दिवशी त्याचा अहंकार असं पाणी झालं, पाणी. कारण तो चांगदेव होता, तो चांगदेव होता, चांग होता. मोठ्याला जास्त नाही सांगावं लागलं. तेजा इशारती पै तेजू घोडे असतात ना, 30-30, 40-40, 50-50 लाखापर्यंत त्यांच्या काय किमती आहेत. त्याच्यावर नुसतं बसलं हा म्हटलं की वाऱ्याशी स्पर्धा करत पळतात. तेजा इशारती. आपले घोडे वेगळे. आमचे वैद्य बाबा नेहमी बटबटजी नो घोडो खानो घनो चलनो थोडो, एक मारो छेडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. काय लक्षात आलं चांगदेव महाराजांच्या? एवढ्या दिवस आपण साधना केली आणि साधना करून सजीव प्राण्यावर सत्ता मिळवली, सजीव प्राण्यांना अधीन केलं. आणि हे यांच्या अधीन सजीव नाही, निर्जीव अशा प्रकारची भिंत आहे, निर्जीव भिंत आहे. महाराज त्याचा अहंकार असं पाणी झालं, पाणी. आणि मग गुरु अशा प्रकारचं केलेलं यांना तुकोबर आहे तेच म्हणतात. असे चांगदेवासारखे जे ज्ञानी आहेत, आपण त्यांचे काय आहात? गुरु आहात, त्यांचे गुरु आहात. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. तेव्हा आपण ज्ञानांचे गुरु आहात. काय आहे, खेड्यापाड्यात कीर्तन करणं वेगळं, सर्वसामान्य लोकांमध्ये कीर्तन करणं वेगळं. कारण त्यांना अभंग, त्या अभंगाची बैठक, आणि या चरणातून दुसऱ्या चरणात कसा गेलाय आणि त्याचा काय, त्याला काही घेणं राहत. ते पहिलं एक तर फेटा कसा बांधलेला आहे तेच पाहत. यंत्रे लोक राहतात, त्यांचा तर विषयच नाहीये. इकडं तिकडं चटका चुटका मारला, हो काय कीर्तन, हो काय कीर्तन. अज्ञानात अशा प्रकारची टमटम करणं वेगळं, आणि जे कीर्तनकारच आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांच्या पुढं व्याख्यान करणं ते काय नसतं मग सोपं अशा प्रकारचं नसतं. तसं आपण अज्ञानाचे नाही, आपण काय आहात? ज्ञानियांचे गुरु, ज्ञानाचे गुरु आहात. अनेक ज्ञान्यांना तुम्ही परमार्थाचा मार्ग अशा प्रकारचा दाखवलेला आहे, त्यांना शहाणं बनवलेलं आहे. शहाणं कारण नामदेवरायांना सुद्धा ज्ञानोबारायांनीच अशा प्रकारचं शहाणं बनवलं. मुक्ताईचा विषय सांगदेव, ज्ञानदेव आणि नामदेव आद्यत्रय जननी देवाची. आणि त्या मुक्ताबाईचे गुरु कोण होते? ज्ञानोबाराय होते. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना अशा प्रकारचा उपदेश केला. आणि मग ज्ञानोबारायांनी सोपान काका आणि मुक्ताबाईंना उपदेश केला, म्हणून हे त्यांना गुरु मानत होते. ज्ञानियांचे, ज्ञानियांचा गुरु म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीनं त्याची काय इच्छा आहे? आपल्याला ज्ञान व्हावं, विद्वान व्हावं,
आपण ज्ञानाचे गुरु आहात, आता अज्ञानी आहे. आणि राजा महाराज, राजांचे महाराज आपण आहात. बाकीचे राजे आहेत तर आपण महाराज अशा प्रकारचा आहात. महाराज काय, लोकांना कर्ज देतात बँका, त्या बँकेला सुद्धा काहीच दुसऱ्या बँकेचं कर्ज असतं महाराज. त्या बँका सामान्याला नाही, त्या बँकेला कर्ज देतात. बँकेवर त्यांचं कर्ज असतं. तसं बाकीच्या राजांची सत्ता जगतावर असेल तर आपली सत्ता ही सगळ्या राजावर आहे. राजे महाराज ज्याने इंद्रिय आणि मन जिंकलेलं आहे तो महाराज असतो. मनावर ज्याने सत्ता मिळवलेली आहे, मन ज्याच्या अधीन आहे, मन ज्याच्या ताब्यात आहे तो महाराज अशा प्रकारचा. तेव्हा आपण ज्ञानांचे गुरु आहात, राजाचे महाराज आहात. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. प्रगट केली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. माणसावर ज्याची सत्ता आहे त्याला राजा म्हणतात. आता राजा बी नाही, लोकशाही आहे. आता पंतप्रधान आहे आणि राजा आपण आहे, भीक मागणारे. तेव्हा आजचा भाग वेगळा आहे. तुकोबारांनी ज्या वेळेला हा अभंग लिहिला त्यावेळेला कोणशाही होती. माणसावर ज्यांची सत्ता आहे त्यांना राजा म्हणतात. आणि सगळ्या चराचरावर ज्यांची सत्ता आहे त्यांना महाराज. पूर्वी राजा लोकांच्या सत्ता होत्या आणि सत्तेला सगळे घाबरत होते. इंग्रजाची सत्ता होती तोपर्यंत सुद्धा सत्तेचा काय होता, दबदबा होता. पंढरपूरला असे पाठ्या लावलेल्या, ठराविक ठिकाणी जे मुतारे आहेत तिथं लघवी करायची, कुठेही घाण करायची. घाण केली की लगेच त्याला दंड केला जायचा. आता खेड्यातलं त्याला काही ती सवय नाही, काही नाही. त्याला लघवी आली ते बसलं आपली भिंत पाहून, लगेच शिट्टी, चाल रे म्हणजे काऊ साहेब इथं लघवी का केली? ते म्हणे आली म्हणून केली. काय केलं, दुसरं काय कारण? इथं कुठेही अशा प्रकारची लघवी करणं हा गुन्हा आहे, तुला दंड भरावा लागेल. चाल. आता काय चाललं, थोडस पुढं गेलं, तिकडून तांग्या, त्या तांग्याच्या घोड्याने रस्त्याच्या मधोमध, कडेला नाही,
आणि नुसती लघवी नाही, दोन्ही काम केलं. म्हणलं, साहेब त्याला घ्या, त्याला घ्या. मी फक्त लघवी केली आणि तीही बाजूला भिंतीच्या कडाला केली, आणि रस्त्यात मधोमध घाण केलेली आहे, चला त्याला घेऊन. त्यांनी सांगितलं, माझी आई, आमची सत्ता कोणावर आहे? माणसावर आहे, पशुवर नाही. पशुवर अशा प्रकारे कुत्रा चावलं तर कुत्र्याच्या मालकावर केस होऊ शकते महाराज, कुत्र्यावर नाही केस करता येत, कुठलाच कायदा नाहीये पशुवर अशा प्रकारचा निर्बंध घालण्याचा. राजा आणि ज्याची सगळ्याच प्राण्यावर काय जडावर सुद्धा सत्ता आहे तो काय आहे? महाराज आहे, महाराज. म्हणून महाराज दोनच, महाराज दोन, एक देव आणि दुसरे संत. पंढरपूर पाठणी का महाराज सार्वभौम पांडुरंग महाराज आहे, आणि दुसरे संत आहेत. संत पैठणचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेला तिथल्या ब्राह्मणांनी जास्त छळायला सुरुवात केली, नावं ऐकली निवृत्ती, अरे वा, मग कशाला प्रवृत्ती होतो? म्हणे माझी नाही इच्छा, पण ज्ञाना नाही ऐकत ना. म्हणजे याचं नाव ज्ञानदेव आहे का? वा, काय संन्याशांनी नावं ठेवलेली. दुसरा मला नावात काय राहते? ए तो पखालीला, पखाल घेऊन चाललेला रेडा, त्याचंही नाव काय आहे? ज्ञानदेव आहे. महाराज तेवढीच संधी ज्ञानोबारांनी तेवढीच अशा प्रकारची संधी पाहिली आणि सांगितलं, हो त्याचा आणि माझा आत्मा काय आहे? म्हणजे त्याचा आत्मा तुझा आत्मा एक आहे. हा, म्हणजे त्याच्या पाठीवर मारलं तर तुझ्या पाठीवर ओळ नक्कीच. अरे कम टेकडे माणसं मारे, त्याच्या पाठीवरची पखाल काढली, त्याच्या पाठीवर आसोडाने मार दिला. ज्ञानोबारांनी आपल्या पाठीवर ते काय दाखवले? ओळ दाखवले. संन्याशाने पोराला बंगाली विद्या शिकवली. काय शिकवलं रे तुम्हाला? सगळे वेद शिकवले. मग तुझा ना त्याचा आत्मा एकच आहे? हो एकच आहे. तुला ऋग्वेद येतो म्हणायला त्याला, म्हणायला त्याला. महाराज ज्ञानोबारांनी त्याच्या डोक्यावर काय टाकला ठेवला? काय दलिंदर होते, त्याच्यातल्या एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं असं की ह्या म्हाताऱ्याला म्हणायला हवं. त्यांनी रेड्याच्या तोंडातून बोलावला, त्यांनी म्हाताऱ्याच्या तोंडातून नसतं का बोलावला? पण तेवढं पुण्य नको का? म्हणून महाराज म्हणती ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, महाराव. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या सारखे जे ज्ञानी आहेत ते तुम्हाला काय म्हणतात? म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे, म्हणते ज्ञानदेव तुम्हारे मनती ज्ञानदेव. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे, म्हणते ज्ञानदेव. राजा मनती ज्ञानदेव तुम्हारे ज्ञानदेव. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, तुम्हा ज्ञानदेव ऐसे म्हणती. तुम्हा ऐसे ज्ञानदेव म्हणती. तुमच्या सारखे तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव, ज्ञानदेव शब्दाचा दिवदिव्यती या धातूपासून देव शब्द झालेला, नाही का? प्रकाश, चमकणं, नाही का? तर ज्ञानाने जे चमकतात त्यांना ज्ञानदेव म्हटलं जातं, नाही का? काही धनदेव असतात, काही सत्तादेव असतात, काही गुणदेव असतात, काही स्थळदेव असतात. तुम्ही काय आहात? ज्ञानदेव. म्हणजे ज्ञानामुळं अशा प्रकारच्या जगात कीर्ती संपन्न झालेले असतात, प्रसिद्ध झालेले आहेत, अशा प्रकारचं तुम्हाला म्हणतात ज्ञानदेव. हा एक अर्थ आहे ज्ञानदेव शब्दाचा. पण हा अर्थ
ज्ञानोबाऱ्यांच्या भक्तांना मान्य नाही आहे. ज्ञानामुळं ज्ञानोबाराय प्रकाशात आले हा अर्थ नाही आहे. मग ज्ञानदेवामुळं ज्ञान प्रकाशात आलं. ज्ञानम येन दिव्यती सज्ञानदेवा. नाही तर कोण विचारित होतं लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी. पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य देजा सेवेची साधू संत. आरती ज्ञान राजा आरती ज्ञान जगी ज्ञान लोपले. ज्ञानोबाऱ्यांच्या कालावधीमध्ये हे अध्यात्म ज्ञान लुप्त झालेलं होतं. त्याच्यावर पडदा पडलेला होता. जे प्राण्याकामी भर देहाची वरियादर म्हणून पडीला जसं आज झालेलं आहे तसंच विठाला 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 विठाला. ज्ञानोबाऱ्यांना त्या ज्ञानाची दया आली आणि मग ठराविक लोकांकरताच जी ज्ञानाचे दरवाजे उघडे होते, ज्ञानोबाऱ्यांनी ती पहिली पद्धत मोडीत काढली आणि सगळ्याकरता ते काय केलं, खुलं केलं, मोकळं अशा प्रकारचं केलं. तुम्हाला काय वाटतं, ज्ञानोबाऱ्यांच्या पूर्वी ब्रह्मन पापन पुण्यन हे आमच्यासारखा आणि तुमच्यासारखा म्हणू शकत होता ना? नमतिम शूद्रम दद्यात्. शूद्राला ज्ञान देऊ नये अशा प्रकारचे त्यावेळेस सांगितलं जात होतं आणि सगळ्यांची शूद्रातच गणती केली जात होती. त्याच्यामुळं श्रवणाला सुद्धा बसू दिलं जात नव्हतं. अरे ज्ञानोबाऱ्यांनी तो संकुचितपणा ज्ञानाचा अडगळीत टाकल्याचं तो घालवलं आणि ज्ञानाला लोकांमध्ये अशा प्रकारचं कीर्ती संपन्न केलं. म्हणून म्हणती ज्ञानदेव तुम्हाशी असे तुम्ही असताना याची इच्छा पूर्ण करण्याचा हा मोठेपणा मला का दिला, मी कसा आहे. माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण. माझा पामराय काय थोरपण, पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, पामराय काय थोरपण. माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण. माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण. आईची महान पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, माझा पामराय काय थोरपण, माझा पामरा काय थोरपण. माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण, माझा पामराय काय थोरपण. काय थोरपण, काय थोरपण. आपण असे आहात ज्ञानियांचे गुरु राजा महाराज गणती ज्ञानदेव मायसे. मी कसा आहे, माझं पामर आहे
काय थोरपण पायीची वाहन पायी. पामर आहे मी तुमच्या दृष्टीनं, पामर. महाराज मऊ मेना बन्या. मोठी माणसं ही किती लीन असू शकतात याचं हे जिवंत उदाहरण. जिवंत उदाहरण. 4 प्रकार माणसात आहेतच. अधम अधम, अधम, उत्तम आणि उत्तमोत्तम. हे 4 प्रकार आहेत. बघा आपण कोणत्या प्रकारात बसतो आणि शक्य झालं तर वर चढा. अधम अधम, अधम, उत्तम आणि उत्तमोत्तम. तेव्हा जो छोटा असतो पण स्वतःला मोठा मानतो, असतो छोटा आणि मानतो मोठा. असतो छोटा. अरे सकाळी नाश्त्याला काही नाही तरी 500ची नोट खिशात घालून बोंबलत फिरवतो. दुसऱ्याची घेऊन म्हणजे स्वतःची असते असं नाही. घरी रांड पोरे मरती उपवासी मरती उपवासी सांगे लोकापाशी थोरपण. घरी रांडा पोर उपवासी आहेत पण बैठकीत बसला का याच्या सगळ्या अशा प्रकारच्या गप्पा कोटीच्या असतात. कोटीच्या, लाखाच्या नाही, कोटीच्या. हा भारतात नसतो. हाँगकाँग, शिकागो, लंडन इकडंच गप्पा मारतो आणि घरी चहा प्यायला. हे आधमाधमातला प्रकार आहे. म्हणजे छोटा असून स्वतःला काय मानतो, मोठा. दुसरा छोटा असून स्वतःला छोटा मानतो, आधम. तिसरा मोठा आहे आणि स्वतःला मोठा मानतो, तो उत्तम आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठत्व आहे की मोठा असून स्वतःला छोटा मानतो. विठ्ठल उत्तमोत्तम वर्गातले असल्यामुळं ज्ञानोबा यांच्या समोर लीनता प्रगट करतात. मज पामर आहे. पामर असणारा मी. अरे तुकोबा रे पामर होते. पामर कोणाला म्हणतात? मुक्त, मुमुक्षु, विषयी आणि पामर असे शास्त्रकारांनी माणसात 4 प्रकार केले. पामर त्याला म्हणतात, पामर त्याला म्हणतात की जो पाप पुण्य मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, देवधर्म मानत नाही, नाही का. रणं कृत्वा घृतं पिबेत यावत् जीवं सुखं जीवेत. रणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. अशा अवलादीला पामर म्हटलं जातं. अवलाद म्हणजे प्रकार. ही एक जातच ना. पामर. तुकोबार आहे सगळंच ब्रह्मरूप आहे. विष्णुमय सर्व वैष्णवासी झाले. या क्षेत्रातले होते पण स्वतःला अगदी छोटे मानत होते. माझं पामर आहे. ह्यो मोठेपणा मला कशा करता दिला तुम्ही? माऊली, वाहन कामाची असली तरी ती पायातच चांगली असते. वाहनेला डोक्यावर नाही घ्या. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. माझं पामर आहे काय थोडं पण पायीची वाहन. आपण इतके मोठे आहात की जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव सुद्धा आपल्या पुढे लोटांगण घालतो. ब्रह्मादिक जेते उमा मूळ माने. 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 इतर कुलाने काय पुढे. इतर कुलाने काय पुढे. मज पामराय काय तोरपण. मज पामराय
ब्रह्मा आहे ज्याच्या पहिला, ज्याच्यामध्ये पहिला, अधिक तिथून खालचे सगळे. महाराज जीव कोटीतला मनुष्य वाढून 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 मोठा होऊन किती मोठा होतो? ब्रह्मदेव होतो. ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जेव्हा ते तेथून मग वरवते ब्रह्मदेव सगळ्यात मोठा. म्हणजे तू इतका मोठा आहे, त्याच्या सगळ्या फॅसिलिटी सुद्धा काय आहे? मोठे. सगळंच मोठं आहे त्याचं. काय मोठं आहे? अरे काय मोठं आहे, सगळं मोठं आहे. आपण एखादं तरी काय मोठं, एखादं पण सांगतो त्याचं वय सांगतो फक्त. कुणाचं? ब्रह्मदेवाचं. किती वय असतं त्याचं? 100 वर्ष जगतो तो. 100 माणसं इथं बी जगतात शतवर्षाची जनाना. मग त्याच्यात काय विशेष आहे? हा विशेष आहे त्याच्यात. काय विशेष आहे? त्याचं वर्ष लय मोठं असतं. कसं काय मोठं असतं? हो, 12 महिन्याचं एक वर्ष होतं त्याचं. 12 महिन्याचं. मग आमचं नाही होत का? ल होतं, पण त्याचा महिना मोठा असतो. किती मोठा असतो? 30 दिवसाचा त्याचा महिना असतो. अहो इथं बी 30 दिवसाचा असतो. अरे बाबा, दिवसाचा असला तरी दिवस त्याचा मोठा असतो. किती मोठा असतो? ऐका आता. ब्रह्मदेवाचा म्हणजे ब्रह्मलोकातल्या दिवस तो किती मोठा असतो? भगवान गीतेमध्ये सांगतात, सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. सहस्रयुगपर्यंत 1000 महायुग जावे लागतात त्याचा दिवस जाण्याकरता. सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत तिथं 12 तासात इथं 1000 महायुग जातात. महायुग म्हणजे 4 युगाचं एक महायुग असतं. कृत, त्रेता, द्वापार आणि कली असं 4 युग गेली की एक महायुग होतं. 4 युग म्हणजे कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष आहे बघा. द्वापार युगाचं 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचं 16,96,000 वर्ष आणि नाही 12,96,000 वर्ष. आणि कृतयुगाचं 17,28,000 वर्ष. अशी 4 युगाची मिळून वर्ष संख्या 43,20,000 वर्ष होते. 43,20,000 वर्षाचं एक महायुग. आणि अशी 1000 महायुग गेली का त्याचा 12 तासाचा दिवस होतो. तेवढीच मोठी रात्र. तसा 30 दिवसाचा महिना आणि तसे 12 महिन्याचं वर्ष. आता बघा त्याच्या आयुष्यात इथं किती वर्ष. तुमचं हे कॅल्क्युलेटर बंद नाही पडलं तर मी 1 रुपया बक्षीस देईन तुम्हाला. एवढा मोठा ब्रह्मदेव जगाचा तो एका ब्रह्मांडाचा तो काय असतो? उत्पत्ती करता असतो. उत्पत्ती करणारा तो सुद्धा माऊली तुमच्या पुढं लोटांगण घालतो. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. आता दुसरे त्याच्याबरोबरचा कोण सांगावा? इतर तुळने काय आहे पुढे? मोठेपणाच्या बाबतीत एवढं तुमचं मोठेपण आहे. ज्ञानाच्या बाबतीत महाराज तुमचं वर्णन कसं करावं त्याची युक्ती सुद्धा माझ्या लक्षात येत नाही. तो का म्हणे नेनो युक्तीचे आकोनी. तो का म्हणे नेनो युक्तीचे आकोनी. तो का म्हणे नेनो युक्तीचे म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. पायी डोई म्हणून ठेविली पायी पायी डोई. म्हणून ठेविली पायी
सगळे टाळी वाजवा, टाळी वाजवा, आळंद मध्ये आपण. हरी देव डोंबार कुमारी जय देव डोंबार कुमारी डोंबार कुमारी जय डोंबार कुमारी हरी जय डोंबार कुमारी जय म्हणून ठेविली पायी डोळे. माणसाचं कार्य माणसाला मोठं बनवत असतं. महाराज म्हणजे परमपूजनीय गोविंद महाराज ज्यांचं कार्य त्यांचं मोठेपण अशा प्रकारचं सांगते. तुकोबाराय म्हणतात, म्हणून मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतोय. माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी वरी ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली रे रे पुरे वेळे वा बोली नाही उच्चारिला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा आता ज्यांची कीर्तन रूपी सेवा झाली, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य गातामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबांनी सेवा केल्याबद्दल गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था महाराजांचा शतशः ऋणी आहे. आज संध्याकाळी बरोबर या ठिकाणी संगीत वादना सेवा राधाकृष्ण गरड गुरुजी यांची होणार आहे. उद्या सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये कीर्तन हरिभक्त पारायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर विदर्भ रत्न यांचं उद्या सकाळी 10 ते 12 संजय महाराज पाचपोर यांचं कीर्तन होणार आहे. उद्या संध्याकाळी 4 ते 6 वेळेमध्ये कीर्तन हरिभक्त पारायण संदीपान महाराज शिंदे हाशेगावकर जोग महाराज वारकरी संस्थे यांचं होणार आहे. उद्या सकाळची पंगत वैकुंठवासी कुंडली दादा थोरात यांच्या स्मरणात श्रीमती रुक्माई कुंडली थोरात यांची होणार आहे. संध्याकाळची पंगत समस्त ग्रामस्थ मंडळ कळस पारनेर यांची होणार आहे. आपण याही कार्यक्रमाचा सर्व लाभ घ्यायचा. जाता जाता ज्ञानेश्वरी मंदिराकरता ज्यांना कोणाला सहयोग द्यायचा असेल गेटच्या उजव्या आणि डाव्या साईडला पावती पुस्तक आहे. रोजनिशी आपण संपर्क करायचा आहे. उद्या सकाळी ठीक 10 ते 12 या वेळामध्ये हरिभक्त पारायण